नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा गावठी भाग 43. तुला काय माहीत, तूच काढलायस नव्ह? बाळू तापलाच होता. हे बघ, उगचच रातचं इंदारचं भांडण न ग. तो भरतीला म्हणून गेलाय. भांडण? तुला सांगतो आता भांडणच. तसा आप्पा म्हणाला, हे बघ, गावाचं राजकारण होईल, उगच तुझं पोरगं गळाला लागल. मी आता गप्प बसणार नाही. काय असल तर सांग. तो काहीच बोलना. त्याला काय कळना. बाळू चांगलाच रात्र चढल तशी चढत होता. आप्पा, पोरीचं जर काही कमी जास्त झालं तर मात्र सारं गेलं खड्ड्यात. त्याच्या आईला एकेकाला खड्डाच काढतो का नाही बघा. गौतू तिथं जास्त थांबला नाही, पण त्याची झोप उडाली. पांडूला विचारायला जावावं असं त्याला वाटत होतं. खरं तो गेला नाही. तसाच घरात आला. बायको वाटच बघत होती. तिच्या कानावर ही गोष्टच नव्हती, कारण 10-11च्या पुढंच ही गोष्ट लक्षात आल्यानं निम्म गाव झोपलंच होतं. त्यानं तिला त्यातलं काही सांगितलं नाही. तो म्हणाला, हरिजनवाड्यातल्या रस्त्यासाठी आप्पानं मीटिंग घेतली ती झोपली. मात्र तो लाईटी बंद करून तळमळत राहिला. आप्पानं रीतसर पोलिसात तक्रार नोंद केली. रात्र सारी निपचित पडली होती. आप्पा, बाळू व त्याची बायको वाड्यात जागी होती. आप्पानं घड्याळात बघितलं. 2 वाजले होते. त्यांना घराकडं पाठवलं. बाळूनी त्याची बायको घरात आली. पुढच्या सोप्यातली लाईट बंद केली. मध घरातलं दार लावून दोघं बसली. तिच्या मनात रकम्यानी पोरगी, उद्या काय झालं तर गावात तोंड दाखवायला नको. उलट्या काळजाचा पांड्या, त्याचंच हे कारस्थान असणार. पोरीचं काही कमी जास्त केलं तर नसल. 2 दिवसानं आप्पाच्या सरपंच या नावाच्या जाग्यावर आपल्या नावाची पाटी लागणार. आणि हे काय? तिच्या मनात हा विचार यायचा नि गाडीत बसल्याव झाडं मागं पळत्यात तसा पळायचा आणि लगेच, रकम्या भाड्यानं असं काय पांडूचं ऐकून केलं असल तर घरात बसून पांगच फेडल. पाहुणं पै, गाव कुठंच वरमान करायला नको. उद्या माप सोडून आणील आप्पा. पण काय उपेग? काय झालंय ते देवाला ठावं. बाळू गप्प होता. त्याला कधी उजाडतंय असं झालं होतं. रात्र उतरणीला लागली. त्या दोघांचा जीव टांगणीला लागल्यागत झाला. बाळूला बदलीपेक्षा मोठा डोंगर समोर उभा राहिला. घरात येईपर्यंत तो गाडीतनं बदलीचा आडवा तिडवा विचार करत होता. पांडूला शिव्यांची अंघोळच घातली होती. पण आता तो मनातल्या मनात काही वेळा बायकोला ऐकायला जाईल असं पांडूच्या नावानं बडबडत होता. शिव्यांचा अभिषेक चालू होता. त्याला वाटत होतं, बायको सहज म्हणाली असती, सरपंच पद नको, तुमची बदली कॅन्सल होती का ती बघा. पण ती एक शब्द बोलली नाही. तिचंही खरंच. पण ते तरी कधी मिळायचं आहे? बदली काय 17दा होईल. तिला तरी काय पुढचं माहिती, एवढं रामायण घडल ते. तो दोन्ही बाजूंनं विचार करून रात्री गत दमला होता. पोलीस गाडी आली. ती थेट वाड्यामोहर उभी राहिली. बाळू तिथं तांबडं फुटायच्या आतच गेला होता. आप्पा पोलिसांना सांगत होता. बाळू म्हणाला, साहेब, त्या रकम्याचाच संशय आहे. त्याच्या बाला उचला, त्या बिगार सगळं पडायचं नाही बाहेर काय आहे ते. गौतूला आणला. तेवढ्यात आप्पानं बाळूला पोलिसाचं हात ओलं करायला लावलं. मग काय त्यांनी
गौतूला थेट गाडीत घातला आणि नेला. त्याला नेला तशी त्याची बायको गल्लीनं ओरडतच पांडूच्या बंगल्यावर गेली. ज्यांना ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्या कानावर बातमी खडा मारल्यागत पोचली. गाव सारं सकाळची कामं करीत बोलायला लागलं. करा राजकारण म्हणाव. पोरी महारांनी नेल्या तरी पत्त्या नाही. आपलंच्या आपलं नि साऱ्या गावातल्या कुरवाड्यांची नाकं खाली. नाकं खाली करणाऱ्या महारासनी ठेवायचीच कशाला गावात म्हणतो. पांडूनं गावातलं वातावरण बघून रखम्याला फोनवर सरळ सगळं सांगितलं. तू पोलीस स्टेशनमध्ये हजर हो म्हणून. आणि पोलिसांना त्यानं फोन लावून सांगितलं. रखम्याच्या आईला त्यानं आधार दिला. तुझ्या पोराच्या अंगाला हात लावू देत नाही. आता कशाला बोंबलत्यात. आपलं जनावर आपल्याला सांभाळा येत नाही नि गावाचं राजकारण करायला निघाल्यात. तू जा नाहीतर इथंच थांब. तिनं डोळं पुसलं. सारा महारुडा आप्पाकडं गेलाय. याक बी माझ्या संग आलं नाही. आणि तिला हुंदका फुटला. पांडूनं आपल्या बायकोला सांगून तिला घरात आत नेण्यास लावली. ती आत गेली. नामाडवंगाची बायको, बाळूच्या भावाची, ती म्हणत होती, बस की म्हणाव घरात रातध्याड घेऊन कुणाबी कोणबी पोरं. आणि कर पुढारी पण. तरणी ताटी पोर घरात असताना कुणाची बी पोरं घेऊन बसताना उंडगीला कळालं नाही. आता बसली या रडत. उचटाचाचं चप्पल घालतीया काय. तरण्या पोरीगतनी नटतीया काय. आपलंच्या आपलं नि आमचं बी तोंड काळं करून रिकामी झाली. फोडावानी सरपंचीन होतीया. आता हो म्हणाव फौजदारीन. डवंगाच्या गल्लीतल्या बायकांना ते पटत होतं. बाळू डवंगाच्यात कोण नव्हतं याचा अंदाज घेऊन तिला त्या बोलू लागत होत्या. त्या साऱ्यांना बाळूचा आणि घरचाच तिटकारा रात्रीपासून वाटायला लागला होता. हंबऱ्या जगतापाची आई घरातच बडबडत होती. हो म्हणाव आमदारीन. दुसऱ्याचं काळं कराय जातायसा. आता बघ दर्पणात तोंड. आईचीच चाल पोरीला. तेच वळण. त्याच वळणानं पाणी जायचं. दुसऱ्या जाईल कसं. आणि हंबऱ्याला सांगत होती, तिकडं भाड्याची राख होऊ दे. तू तेवढा जाऊ नगस. माप आम्हाला आनगवाड लागायलं नाही. कळू दे जरा. पदरचा भाऊ मागणं जाईना. बस म्हणाव पांड्याचा ऐकीत. त्या आप्पाला बी कळतच नाही. म्हणीनास घटकाभर. नाही म्हणीनासच घटकाभर. उपकाराची अपकारानं फेड करणाऱ्यासनी कशाला जवळ करायची. गावात आडवी उभी तिडवी चर्चा घराघरात सुरू होती. लोक मनाला वाटल तसं बोलत होती. ती बाळू डवंगाला होणाऱ्या नातवापर्यंत पोचली होती. आबाला शेवट झाला असं वाटत होतं. या अगोदर डोळं झाकलं नाहीत आपलं. त्यांचं वाईट वाटत होतं. तो आता दिवसातनं एकदाच माडीवरनं खाली येत होता. आतल्या आत गुदमरल्यागत त्याला वाटत होतं. येसा आजीनी त्यांच्या पुढनं तिचं प्रेत हालत नव्हतं. त्यापासून सारा अंधारच अंधार त्याला दिसत होता. आप्पाला येसा आजीचा महारमळीतला प्रसंग आठवत होता. तिचं शब्द वरचेवर गोमाशीगत घुमत होतं. माणसं कशाचंही कशावर काढतात. त्यात मागचा पुढचा विचार नाही. काय बी करून दुसऱ्याला बाद केल्याशिवाय आपण चांगलं ठरत नाही. ह्याची स्पर्धाच लागली. नाती गोती गोत्यात आल्यागत झाल्यात. डवंगाच्या बायकोच्या डोळ्यातनं पाणी तुटत नव्हतं आणि शब्द फुटत नव्हता. आप्पा
पोलिसांच्या फोनची वाट बघत होता. डोकं गरगरत होतं. बाळूला दम निघत नव्हता. तो आपण पोलीस स्टेशनला जाऊया म्हणत होता. फोनची रिंग झाली. तसं साऱ्यांच्या कानात प्राण आलं. आप्पानं फोन घेतला. बाळूला अंदाज आला. फोन खाली ठेवून आप्पा म्हणाला, बाळू, काळजी नाही. चला आता जाऊया पोलीस स्टेशनमध्ये. आप्पानं जीप काढली. डवंगनी त्याची बायको आत बसली. गाडी गेली. हा हा म्हणता गावात बातमी झाली. पोलिसांनी रखम्याला आणि त्या पोरीला पकडली. ज्यांना खात्री वाटत नव्हती, पटत नव्हतं, त्यांनाही खात्री झाली. जावा म्हणाव, आणा वाजवीत. साऱ्या कुरवाड्याचं पाहुणं महार झाली. आता आमच्या पोरीबाळी कोण करून नेतय? जावायला येस बांधा म्हणाव. भडवीचा त्यासनी घेतल्या बिगार गम पडत नव्हता आणि आता का रडतोय? आता आप्पाला रडायची पाळी येणार. पांडूनं पद्धतशीर देव उठवलं आप्पाचं. डवंग आता कुठं पळतोय? पोरीचं केसच त्याच्या मुठीत आहेत. मग बाळू झक मारीत त्याच्या पाया पडतोय बघ. डवंगाच्या गल्लीत हुंबऱ्यावर बसून एक जण गावातलं राजकारण बायकांच्यात सविस्तर मांडत होता. नामानं जाया पाहिजे होतं बाळेच्या मागणं, एक वयस्कर बाई म्हणाली. आता मग पळत जाया पाहिजे आणि त्याला त्याची बायको लावून द्यायची नाही. त्यासनी तरी थोडं दमिवलंय होय, तरी बी बेसच म्हणायचं. तो आप्पाच्या मागं राहिलाय, नाहीतर बाळ्या गतीनं 17 उड्या मारल्या असत्या एखाद्यानं. तालुक्याला आप्पाची जीप पोहोचायच्या अगोदर तिथं पांडू पोहोचला होता. आप्पाला आणि बाळूला बघून तो चपापला. रकम्याला तो काहीतरी सांगत होता. बाळूच्या डोळ्यातनं निखारं पडल्यागत व्हायला लागलं. रकम्या हल्लं. आप्पा आणि बाळूच्या पाठोपाठ पांडू आत आला. तो पोलिसांना सांगू लागला, हे बघा, कुणालाच भेटाय सोडू नका. तसा बाळू आग ओकला. का? तुला चालतंय? तुझ्या बाच्या घरात कायदा जन्माला आलाय होय? लय बोलायचं नाही. आपलं जनावर सांभाळा येत नाही, त्याचा दुसऱ्यावर राग काढून काय उपयोग? गप्प बसायचं ठेचल्यागत. पांडू गुरमीतच बोलला. तुझ्या शिकवण्यानंच आई घातली त्यानं. हे बरं नाही हं. मी गप्प बसणार नाही वाट लावल्याशिवाय. बाळू धाडसानंच बोलला. त्याचं अंग थरथरत होतं. पांडू काहीतरी बोलणार तेवढ्यात पोलीसच उठला. त्या दोघांना गप्प केलं. पांडूला आप्पा म्हणाला, गावात निवडणूक काय आपल्याच होत नाहीत, साऱ्या देशात होतात. उगच न शोभणाऱ्या गोष्टीत तुमच्यासारख्यांनी रस घ्यायचा, त्याचा विचार करा. निवडणुकीचा आणि ह्याचा काय संबंध? बऱ्याच दिवसापासून त्यांचं चाललंय. ह्यासनी पोरगी सांभाळा येत नाही आपली आणि होईना लग्न. त्यांची तयारी असल्याव कशाला आपण अडवायची आणि अडवून राहत्यात होय? पांडू बडबडतच बाहेर पडला. पोलिसांची मूठ दाबून आप्पानं पोरगीला तिच्या आईला भेटायला आणली. ती त्या साऱ्यांना बघून रडायला लागली. तिच्याकडं बघून बाळूच्या का त्याच्या बायकोच्या तोंडातनं शब्द फुटना. मात्र हुंदका फुटला. आप्पानं तिला विचारलं. तसं साऱ्यांनीच डोळं पुसलं. पोरगी विचारल्या म्हणायला लागली, ह्यानं मला फुस लावून आणली आणि लग्न करूया म्हणत होता. आप्पानं तिला गप्प केली. आप्पाला खात्री झाली. मात्र पोलीस हडबडला. पांडूच्या आणि त्याच्या देखत लग्न करतो म्हणणारी पोरगी
ही आल्यानंतर बदलली. पोलिसानं आणि पांडूनं तिला गोड बोलून तयार केली होती. तिला सांगितलं होतं, तुला आम्ही आंतरजातीय विवाहाचं बक्षीस देतो. नाहीतर आता जिल्हाभर पेपरातनं जाहीरच झालंय. तुला कोण करून नेणार? तू जर नाही म्हणालीस तर जन्मभर बिनलग्नाची राहायला लागणार. तो पोलीस आता तिला म्हणायला लागला, मग मगाशी अशी का बोललीस? उद्या साहेब येणार आहेत. तुम्ही सारीच उद्या या. आमचं काय? आप्पाच्या डोक्यात पांडूला आणि रकम्यालाही आत ढकलायची चक्र फिरायला लागली. बाळूच्या डोक्यात पोरगीचा आलेला राग थंडावत गेला. त्याला वाटत होतं, जर काय तिनं लग्न बिग्न केलं असतं तर मारूनच टाकायची, झालीच नव्हती म्हणायची. पांडूनं गौतूला घेऊन ढाले पाटील गाठला होता. गौतू पांडूला म्हणत होता, मला सोडिवलासा तसा तेवढा माझ्या रकम्याला सोडीव. जलमभर शान काढतो. मला त्या बाळ्याचा भरवसाच नाही. आणि कशाला ती पोरगी? काय सुख लावायचे आहेत आम्हाला? असं काय बी करून भागतय होय? कुठनं त्याला बुध सुचली? आपल्यानं ते तकटायचं हाय का? ढाले पाटलानं पोलीस स्टेशनमध्ये फोन केला तर पोलिसानं पोरगी बदलली असं म्हणल्यावर पांडूचं धाबदन आणलं. आता रखम्याला 2 झमाटं दिल्यावर आपलं नाव सांगितलं तर मात्र त्याला काय सुचना. त्यानं ढाले पाटलाला सांगितलं, जर असं झालं तर मात्र आपण सारीच अडकणार. त्या रकम्याचा काय नेम? माराच्या भ्यानं साऱ्यांचीच नावं सांगील. ढाले पाटलालाही काही क्षणभर कळना. तो पांडूवरच उखडला. कारण फौजदारानं फोनवर सांगितलं होतं, आमदार देशमुखांचा फोन होता. त्यामुळं देशमुखानं ढाले पाटलांचं नाव ह्यात येतंय का असाही अंदाज घेतला होता. देशमुखांना बँकेच्या निवडणुकीचा वचपा काढायचा होता. पांडूला त्यांनी कचाट्यात धरला होता. जर ढाले पाटलानं मदत केली तर आमदार आप्पाला सांगत होता, ढाले पाटलाची फूस होती. त्याचा आणि पांडूचा आपल्याला पाठिंबा आहे असा रकम्या सांगत होता. असा जबाब द्यायला सांगा पोरीला. तशीच बातमी वर्तमानपत्राला आणू छापून. आप्पाला प्रकरण जिल्हाभर झाल्याची खंत लागली होती. पांडूला ढाले पाटलाचं आणि आमदाराचं भांडण ह्यात आपली मान तुटतीया की काय असं वाटत होतं. बाळूनी त्याच्या बायकोला गावात तोंड दाखवू नये वाटत होतं. गौतू आतल्या आत रडत होता. पोराला सोडवून आणलं तरी बाळ्या गप्प बसणार नाही. गावच्या राजकारणानं घर वाटायला लागणार असं वाटत होतं. आप्पा बाळूला आधार देत होता. आता काहीही करू, लग्नाची काळजी सोड. पोरगीला घरात आल्यावरही तुम्ही दोघांनी चुकार शब्द बोलायचा नाही. मी काय सांगायचं ते तिला सांगितलंय. अगदी उद्यापर्यंत लग्न करतोच म्हणायचं. साऱ्यांना बोलवा म्हणायचं नि टाळायचं लग्न. त्या दोघांच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. त्याला तर आठवायला लागलं, आपण पांडू पाटलाच्या नादानं आप्पाला कडवा विरोध केला. आप्पा म्हणजे गावातली कीड म्हणालो तरी आप्पा सारं पाठीवर टाकून होता. आपण त्याचा अपमान अगदी स्वतःच्या शेतातही केला, गावात केला. पदरचा भाऊ आपल्या संग आला नाही त्याच्या मनात होतं, पण बायकोनं त्याला दाबला. आपण आता चंदगडलाच जावावं सारं बिराड घेऊन. सारंच तोपर्यंत न्हाणग्या भावाला सांभाळ म्हणायचं.
तिकडंच पोरगीला एखादं स्थळ बघून टाकायचं लग्न करून. उगच गावात उठलं सुटलं नकोच. 10 तोंडानं 10 माणसं बोलणार आणि पांड्या मुद्दाम रकम्याला सोडवून आणून गावातनं फिरणार. त्यापेक्षा बदली झाली या तेच बरं झालं. त्यानं मनातला विचार आप्पाला बोलून दाखवला. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.